अंतरवली सराटीमध्ये दोन लढाऊ नेत्यांची भेट. मराठा लढाऊ नेते मनोज जरांगे पाटील व दलित आदिवासी मुस्लिम समूहासाठी लढणारे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची भेट. उशिरा तब्बल 30 मिनिटे या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड दीर्घ चर्चा झाली. दीपक केदार यांनी सांगितलं, मी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सोबत आहे. जिजाऊंच्या लेकीवर हल्ला झाला तेव्हा सुद्धा मी या ठिकाणी आलो होतो. मी ऊसतोड मजुरांचा पोरगा आहे. जरांगे सुद्धा शेतकऱ्याचा पोरगा आहे. कोणताही राजकीय वलय आम्हाला नाही. कायम संघर्ष करून सामाजिक लढा देत इथपर्यंत आलो. हे आमच्यातलं साम्य आहे. एकमेकांना साथ द्यावी हाच या भेटीमागचा उद्देश आहे. जो निर्णय ते घेतील त्यांनी तो अतिशय अभ्यासपूर्णरित्या घ्यावा. आपण संघर्ष करून इथपर्यंत आणलेल्या लढ्याचं नेतृत्व तिसऱ्यानेच करून आयत्या बिळावर नागोबा कुणाला होऊ देऊ नये. त्या अनुषंगाने काळजी घेतली पाहिजे. जो निर्णय घेतील त्या निर्णयाचे स्वतः त्यांनी नेतृत्व करावं, अशी मी त्यांच्याकडे भूमिका व्यक्त केली. त्यांनी एकदा राजकीय भूमिका जाहीर केली की आम्ही सुद्धा त्या संदर्भात भूमिका जाहीर करणार आहोत. आम्ही मराठा समाजासाठी लढतोय याची मनोज जरांगेंना कल्पना आहे. त्यांनी त्याबद्दल आभार व्यक्त केले. यांचा आनंद वाटतो. नक्कीच गरिबांच्या घरात राजकीय सामाजिक सत्ता आणण्याचा त्यांचा अजेंडा स्तुत्य आहे. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. लवकरच पुन्हा भेटून मीडियात सुद्धा भूमिका जाहीर केली जाईल. यावेळी सोबत बंटीदादा सदाशिवे महाराष्ट्र प्रवक्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, हिरकणी न्यूज, महाराष्ट्र राज्य. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.